हे असं सेम एविक्शन बिग बॉस हिंदीमध्ये झालं होतं फक्त एकदा, आणि जे हार्ट अटॅक आलेला की बाप रे गेला हा असाच बिना कोणाला भेटता. कोण गेलं? अनुश्री गेली. आर यू सिरियस? कसाच विचार केला नव्हता की अनुश्री एवढ्या लवकर जाईल. आय रिली थॉट की ती ऍटलीस्ट टॉप 2 मध्ये येईल. आणि तुम्ही दीपालीचा चेहरा आणि एक्सप्रेशन बघितले जेव्हा अनुश्री बाहेर गेली तेव्हा? म्हणजे काय आहे ना, तुम्ही बाहेर आलाय तरी पण तुम्हाला तसं सगळं करायचं. ठीक आहे, एनिवेज तू त्यांचा पर्सनॅलिटी आहे. पण अरे यार अनुश्री माने मला बोलायचंय की यू प्लेड रिअली वेल, रिअली वेल फॉर युअर एज स्पेशली. खूप लोक डिसअपॉइंटेड होतील या गोष्टीने की तू आउट झाली आहेस. राकेश जर जिंकला ना हा भाई साहब, राकेश तुमचं मनपूर्वक अभिनंदन. क्रेझी भाई. विशाल आउट आणि राकेश आतमध्ये. एक टास्क नाही खेळलाय भाई तुम्ही. जेंटलमॅन म्हणून गेम नाही जिंकू शकत यार प्लीज. म्हणजे ओ माय गॉड. राकेशच्या जिंकण्याचा एकच कारण असू शकतं, एक आर्क असतो प्रत्येक सेलिब्रिटीचा, आणि इफ अ वेटरन ऍक्टर इज नॉट डुईंग डिसेंटली वेल, त्याच्यासाठी हे जिंकणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं असे शोज. तर मे बी त्यामुळे जिंकवेल. पण ओ माय गॉड आय फेल्ट रिअली बॅड. जो माणूस फुल दिवस रात्र उठता बसता झोपता फक्त बिग बॉस विचार करत होता, तो बाहेर चालला गेला. आणि राकेश जो तिकडे गुडगा पकडून बसला आरामात, ओ माय गॉड. तो अजून तू असेल राकेश, यू मस्ट बी अ व्हेरी नाईस पर्सन, अ व्हेरी गुड हार्टेड पर्सन, बट फॉर अ गेम लाईक बिग बॉस राकेश सुद्धा मान्य करेल की ही इज नॉट मेंट फॉर द गेम. आता काय कोण पण जिंका भाई, काय बघायचं. मला हा परफॉर्मन्स आवडलाय, नॉट गोना लाय. स्पेशली तन्वीचा. मैं हिरोईन हूँ, शी डान्स रिली वेल. तन्वी प्लीज राकेश नको बोलू प्लीज. पहिल्या 2 आठवड्यानंतर आज मी तिला सपोर्ट करते. सो बिग बॉस मराठी 6 ची विनर आहे तन्वी कोलते. ऑफिशियली सगळ्यांनी पाहिलंच असेल. तन्वी कुठेही होती तेव्हा स्पेसिफिकली शी अ विनर. मी तिच्याबद्दल बोलते की तन्वी स्टार्टिंगला जेव्हा आली होती शी केम क्रॉस एज व्हेरी स्ट्रॉंग अँड व्हेरी आउटस्पोकन. तर पहिल्या काही दिवस म्हणजे स्टार्टिंगच्या 1-2 दिवस ती खूप इरिटेट व्हायला लागली, पण त्यानंतर तिचं स्टँड वगैरे घ्यायला लागली तेव्हा खूप आवडायला लागली मला ती फर्स्ट 2 वीक्स. पण त्यानंतर जे ती एकदम अशी निगेटिव्ह आणि सतत मग एखादाच राग करायचा आणि दुसऱ्यांना एकदम घालून पाडून असं अजीब. म्हणजे आय सॉ हर ॲज लिटिल निगेटिव्ह. पण ती डिझर्विंग नाही हे कुठेच कुणालाच नव्हतं वाटलं. माय ओनली थिंग वॉज की राकेश, दीपाली हे सगळे कुठूनच टॉप 2 टॉप 3 कशातच नाही डिझर्व करत होते ॲज पर मी. अँड आय थिंक खूप जण हे मान्य करतील. खूप सारे स्ट्रॉंग कंटेस्टंट्स बाहेर गेले. फॉर एक्झाम्पल रुचिता, करण सुद्धा, राखी सुद्धा. त्यांच्या सगळ्यांच्या समोर दीपाली, राकेश यांनी खूप कमी केलं होतं. इन वन थिंग तन्वी वॉज बेटर देन अनुश्री अँड विशाल. फ्रॉम डे 0 टिल डे 100 ती कधीच गप्प नाही बसली. शी वॉज ऑलवेज आउटस्पोकन. शी वॉज ऑलवेज म्हणजे तिने तिचे प्रत्येक मत तिने ठेवलं आहे. मग ते चुकीचं असू दे किंवा बरोबर असू दे. विशालची थोडी मराठी इकडे तिकडे असल्यामुळे थोडा तो कमी बोलत होता. आणि अनुश्रीने खूपदा स्वतःहून सांगितलं की माझं वय कमी पडत असल्यामुळे मला काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं कधी मला थोडंसं हे वाटतं. त्यामुळे ठीक आहे एनिवेज यार जे कोण पण जिंकलं. इट वॉज अ व्हेरी गुड सीझन. आय थिंक सीझन 1, सीझन 5 आणि सीझन 6 हॅज बिन आउटस्टँडिंग. मधले सॉरी पण मी मधले सीझन पाहिले नाहीयेत. आता बघायला लागेल काय करायचं उद्यापासून. ठीक आहे एनिवेज 1 मेला राजा शिवाजी बघायला विसरू नका. आणि अंटिल देन सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.